शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक ताजी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ती बातमी बघण्यापूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आवर्जून सांगू इच्छितो की राज्यामध्ये जे काही पावसाने अतिवृष्टीने जे काही नुकसान झालेलं आहे, तर या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू आहे। अगोदर 18 सप्टेंबरपर्यंतची जी मदत आहे तर ती 2200 कोटी रुपयाच्या वर थोडा आकडा आहे, तर तो जाहीर पण झालेला आहे। ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वी येणार आहे। आता त्यानंतर मित्रांनो, राज्यामध्ये सद्यस्थितीला परिस्थिती आहे, अजून सुद्धा पूरस्थिती मराठवाडा भागामध्ये भरपूर ठिकाणी म्हणजे अवघड परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वांचे दौरे सुरू आहे। पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आढावा घेतलेला आहे आणि मराठवाडा सोलापूर जिल्ह्यात सुद्धा स्थिती बिकट असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। मित्रांनो, आता याच्यामध्ये त्यांनी जवळपास सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा या सगळ्या जिल्ह्याचे सुद्धा आढावा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। तर निश्चितच आता जे काही पंचनामे सुरू आहे याची पंचनामे करून उर्वरित मदत शेतकऱ्यांना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, अपडेट आता तुमच्यासाठी अशी एक पण आहे की ज्यांनी कोणी अजून ई पीक पाहणी केली नसेल तर 2च दिवस शिल्लक आहे, आपण ई पीक पाहणी करून घ्या, अन्यथा आपल्याला जी काही नुकसान भरपाई तर ती मिळणार नाही। आता मित्रांनो, तुम्हाला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी सांगू इच्छितो। मित्रांनो, बातमी आहे, पण ती बातमी सांगण्यापूर्वी एक नक्की विनंती करतो की इथून पुढे आता 2 दिवसानंतर विजयादशमी दसरा असेल आणि तेव्हापासून कापूस खरेदीला सुरुवात होईल। तर मी माझ्या चॅनलवरून कापसाचे बाजारभाव दररोज टाकणार आहे, तर प्रत्येकाने इथून पुढे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाव बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राइब नक्की करून घ्या। मित्रांनो, या ठिकाणी बातमी अशी आहे की हमी भाव कापूस नोंदणीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। किमान आधारभूत किंमत MSP योजनेअंतर्गत कापूस विक्रीसाठी स्वनोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे। सुरुवातीला ही मुदत 1 ते 30 सप्टेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली होती। आता अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। ही खामगाव जिल्हा बुलढाणा या पेपरची बातमी आपल्यासमोर मांडलेली आहे। मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।